गुड मॉर्निंग सगळ्यात पहिलं. आणि आता आम्ही लोक उज्जैनपासून बस 5-10 मिनटं लांब आहोत, 5-10 मिनटं. तर सध्या आता उज्जैनला पोहोचू आम्ही. सकाळी आम्ही 7:30ला निघालो होतो आणि आता ऑलमोस्ट टाईम झाला आहे 11:15. आणि काल आम्ही जाताना आता ॲक्च्युली बसने गेलो होतो, पण आता आम्ही इथून एक कॅब करून चाललो आहे, कारण की उज्जैन थोडं लांब आहे आणि ओंकारेश्वर टू उज्जैनला यायला 4-5 तास लागतात. सो बसने एकदम हेक्टिक प्रवास झाला असता. असं काय नाही, AC बस वगैरे पण होत्या, पण एवढ्या सकाळी मला वाटतं तिकडे अवेलेबल नव्हत्या. मी रेड बसवरती चेक केलं होतं, त्याच्यामुळे आम्ही कॅब वगैरे केले. पप्पा खुश आहेत. पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, पप्पा खुश आहेत. पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, मम्मीचा नाही. यही नहीं, अभी और सुनिए. ती बोलते पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे पप्पा तू कोण आहेस? मला त्याने विचारलं, बघ मी ना. बोलली. तर आता आम्ही हे उज्जैनला उतरलेलो आहे आणि हे आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो. ह्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल महाकाल आश्रय. हे एक्झॅक्ट आपलं मंदिराच्या समोरचं हॉटेल आहे. आणि हे आम्ही ॲक्च्युली बघत होतो की जे हॉटेल मंदिराच्या एकदम जवळ असेल, सर्वात जवळ, तिकडे आम्हाला स्टे करायचा होता. कारण की रात्री भस्म आरतीला परत 12-1 वाजता उठून कुठेतरी म्हणजे हॉटेल रिक्षा वगैरे शोधून परत मंदिराजवळ यायचा हा प्रॉब्लेम आहे. तर हे हॉटेल फक्त 100-200 मीटरवरतीच, ॲक्च्युली एकदम समोर आहे. 100 मीटरच असतील मला वाटतं, बस तेवढ्या समोर हे हॉटेल आहे. सध्या मी इथे महाकाळचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि लिटरली फक्त वॉकेबल दर्शन होणार आहे. म्हणजे लाईनच नाही, हल्ली 5-10 मिनिटात लाईन आहे बस. म्हणजे आम्ही लिटरली VIP पास पण काढले, तर त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण की खूप कमी लाईन आहे, थोडीशीच लाईन आहे. तर आता आमचं महाकाळचं दर्शन झालं आहे, एकदम एक नंबर दर्शन झालं. आणि सध्या आम्ही आता जाणार आहोत गडिका मातेला आणि काळभैरवच्या मंदिरात जाणार आहोत, जिकडे श्रीकृष्ण आणि बळराम ज्या आश्रममध्ये शिकले तिकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत. आणि अजून इकडचं एक फेमस गणपतीचं मंदिर आहे, जे श्रीरामाने आणि सीतानी बनवलं होतं, सीता माताने बनवलं होतं, तिकडे जाणार आहोत. आणि अजून एक ठिकाण आहे, तिकडे पण जाणार आहोत. तर आता आम्ही सध्या ही एकच रिक्षा केली. ही एकच रिक्षा आम्हाला पूर्ण 4-5 जागी फिरवणार आहे. आणि सध्या मम्मीला विचारू, मम्मी लास्ट टाईमसुद्धा आली होती दर्शनाला इकडे, पण मी एवढी गॅरंटी देतो की असं दर्शन तर झालं नसेल. आज सोमवार असून पण आमचं दर्शन फक्त 5च मिनिटात झालं आहे. हा मम्मी, काय बोलतेस? काय मस्त वाटतं. गेल्या टायमाला आलेल्यापेक्षा तरी फास्ट झालं की ना दर्शन? काल गेल्या टायमाला आम्ही भस्म आरतीला आलो होतो आणि आज 5 मिनिटात दर्शन झालं आमचं. मग आज पण भस्म आरती भेटणार आहे आम्हाला. आणि मी ॲक्च्युली एक दिवस एक्स्ट्रा ठेवलेला, उद्याचा पण आमच्याकडे एक दिवस आहे. उद्या आमची रात्रीची ट्रेन आहे, कारण की आम्ही याच्यामध्ये एक्सपेक्टेशन ठेवले की सोमवार आहे तर गर्दी असेल भरपूर, तर दर्शन नाही झालं, तर त्यामुळं मी एक दिवस एक्स्ट्रा ठेवले. आणि हा फक्त 400-500 रुपयामध्ये हे 4-5 मंदिर आम्हाला फिरवणार आहे. तुम्ही उज्जैनला आला असाल तर तुम्हाला माहिती असेल की फक्त काळभैरवाच्या मंदिरात जायला 250-300 रुपये घेतात. तर ठीक आहे, मला असं वाटतं 100-150 रुपये देऊन बाकी पण 4 मंदिरं होतील. आणि गडकालिका माता आहे, ते तुम्हाला माहिती आहे, शक्तिपीठ आहे करून. तर सध्या आपण जाऊ. तर आता आम्ही सध्या हे इथे आलो आहे त्या आश्रममध्ये. हे आहे महर्षी संदीपानी आश्रम. हे पण उज्जैनमध्येच आहे लोकेटेड. इथे श्रीकृष्ण आणि बलराम येथे शिकायला आले होते. हे आहे ते आश्रम. ते इथे ऑलमोस्ट मोर दॅन 100 डेज इथे होते. आणि ह्या कुंडाचा इतिहास म्हणजे श्रीकृष्ण आणि बलराम जेव्हा इथे शिकायला होते तेव्हा एक दिवस श्रीकृष्ण त्यांच्या गुरूंना विचारतात, म्हणजे संदीपानींना विचारतात की तुम्ही रोज म्हणजे उशिरा काय येता? तर तेव्हा ते सांगतात की मला आंघोळ करायला नदीवर जायला लागतं आणि ती नदी इथून खूप लांब होती, त्यामुळं त्यांना उशीर नाही व्हायला पाहिजे. त्यामुळं श्रीकृष्णाने इथे बाण मारून इथे एक कुंड तयार केलं त्यांना आंघोळ करण्यासाठी. बाकी तर ह्याच्या हा डिटेल्स मी ते स्क्रीनवर टाकेलच. तर असं काय हा आश्रमचा इतिहास आहे. आणि ही सुद्धा जागा खूप अशी मस्त आणि एक अशी हिस्टॉरिक जागा आहे. आणि त्या आजूबाजूला पण म्हणजे ह्या साईडला लेफ्ट साईडला तुम्ही बघत असाल माझ्यासमोर, हे आता इकडे मस्त बनवलेलं आहे, म्हणजे बघण्यासारखं सगळं. म्हणजे ते त्यावेळेस इकडे काय काय शिकले होते त्याचे असे मेमोरेबल असे फोटोज असे लावलेले आहेत तिकडे. तर आता आपण इथून नंतर पुढे परत जाणार आहोत काळभैरवाच्या मंदिरात. सध्या मी काळभैरवाचं दर्शन करायला आलो आहे. खूप जास्त ऊन आहे आणि फुल हवा टाईट झाली आहे, खरं सांगू तर म्हणजे जाम वैताग आलेलं आहे. इच्छा पण नाही होते जरा पण उन्हात चालायची. त्यात हे आम्ही सर्वीकडे असे बिना चपलीचे फिरतोय. पाय ते एवढे भाजत आहेत ना, शब्दामध्ये बाहेर नाही काढू शकत तुम्हाला. सध्या आता कमी केलं. सध्या दर्शन घेणार आहे, त्यानंतर मग गडकालिकेला जायचं आहे आणि अजून एक दर्शन करायला जायचं आहे त्या गणपतीच्या मंदिरामध्ये. बस नंतर मग आम्ही हॉटेलवर जाऊ. तर दुपारी आम्ही लोकांनी तिकडे दर्शन केल्यानंतर काळभैरव दर्शन केलं. त्यानंतर आम्ही गडकालिकेला गेलो
त्यानंतर मग मंगलेश्वर का मंगलनाथ त्या मंदिरात गेलो. त्यानंतर अजून एक गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो. सर्वीकडे शूट नाही केलं कारण की खूप जास्त म्हणजे गरमी होती. काळभैरवच्या मंदिराच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो खूप जास्त म्हणजे गरमीने खूप फ्रस्ट्रेट झालो मी खरं म्हणजे. मग तिथून येऊन आता जरा थोडा वेळ आराम केला आहे आणि लकीली आमचं महाकाळचं जे भस्म आरती आहे त्याची तिकीट आमची झालेली आहे कन्फर्म. तर आता आम्ही सध्या चाललो आहे खाली कॉरिडोर फिरायला. जे उज्जैनचं कॉरिडोर सध्या सगळं लाईट बीट लावून मस्त सजवलेलं आहे ते बघायला आता आम्ही चाललो आहे. त्याचेही काही हे शॉर्ट्स मी आता टाकेल ते थोडं एन्जॉय करा. आणि आम्ही रात्री 2-3 वाजता जाऊ महाकाळची आरतीला, भस्म आरतीला. बिकॉज त्याने तिकीटवर टायमिंग दिला आहे की 2 वाजता या करून, पण आम्ही लोक खूप अगोदरच जाणार आहे ज्याने आम्हाला थोडं पुढे बसायला भेटेल. तर आम्ही हे सर्व आता इथे बघतोय. इथे आम्ही पोचलो ॲक्च्युली आता जिथे लाईट शो वगैरे होतो. आणि हे सर्व इथे आजूबाजूला हे सर्व परिसर आणि इथे ह्या साईडला होत आहे लाईट शो जिथे आम्ही तो बघायला चाललो आहे. उशिरा आलो आहे आम्ही खरं म्हणजे अराऊंड आता बहुतेक 7:30 पावणे 8 झालेत. त्यामुळे एवढा उशिरा येऊन काही उपयोग नाही. यायचं असेल तर लवकर या. जेव्हा काळोख सुरुवात होते काळोखाची तेव्हा त्या साईडला तर खूप जास्त रश आहे. तर मी जाऊन ट्राय करतो तिथे काय शॉर्ट्स जर भेटले तर ठीक. बाकी ओव्हरऑल इथे असं लाईट शो जरी नाही तुम्हाला बघायला भेटला तरी इथे बघण्यासारखं खूप काय काय म्हणजे काय एक्सप्रेस नाही करू शकत तुम्हाला. एवढं भारी वाटतं आहे लिटरली खूप मस्त वाटतं आहे. आणि असं सोमनाथ नंतर मला असं वाटतं की कुठलं तरी असं जे ज्योतिर्लिंग जिथे हे लाईट शो वगैरे हे एवढं चांगल्यापैकी ऑर्गनाईज केलं आहे. म्हणजे मला असं वाटतं पहिलं जे उज्जैन असेल आणि हे आत्ताचं उज्जैन आहे ह्याच्यामध्ये खूप अप्रतिम डेव्हलपमेंट आणि एकदम जमीन आसमानचा फरक आहे. बघा हा इथे लाईट शो झाला आहे. सो लेट्स गो जरा लाईट शो बघू आपण. उज्जैन के इस अलौकिक स्वरूप से प्रभावित हो महाकवि कालिदास अपने काव्य मेघदूत में लिखते हैं, हे जलधर, यदि महाकाल के मंदिर में समय से पहले तुम पहुंच जाओ तो तब तक वहां ठहर जाना जब तक सूर्य आंख से ओझल न हो जाए. शिव की संध्याकालीन आरती के समय नगाड़े जैसी मधुर ध्वनि करते हुए तुम्हें अपने धीर गंभीर गर्जनों का पूरा फल प्राप्त होगा. तर आता आम्ही लोक इथे थांबलो आहे जेवायसाठी. इथेच आतमध्येच जेवणाची सुविधा केलेली आहे. जे लाईट शो चालू आहे तिकडेच ह्या साईडला लाईट शो चालू आहे. म्हणजे त्याच मागच्या साईडला इथे जेवणाची सुविधा वगैरे आहे. तर इथेच आम्ही आता जेवणार आहोत. उद्या म्हणजे मी थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा भेटेल जेव्हा मी भस्म आरतीला जाईल. तर नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही लोक भस्म आरतीसाठी चाललो आहे. इथे सगळे प्रोटोकॉल करून आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. भस्म आरती सकाळी 4 वाजता होईल, पण त्याच्या अगोदरच म्हणजे ही लाईन असते आतमध्ये जायसाठी. व इथे ऑलरेडी खूप माणसं निघालेत. आता मला माहिती नाही पुढे मला मोबाईल यूज करायला भेटेल की नाही, बट आय होप मी थोडेफार काही शॉर्ट्स घेईल भस्म आरतीचे. इथे मी लुंगी घातले कारण की पॅन्ट शर्ट वाटतं अलाउड नाही, माहिती नाही आहे की नाही, बट बहुतेक नाही आहे. इथे लाईन थांबवली मला वाटतं परत चेकिंगसाठी. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. आता सगळ्यात पहिलं थँक्स टू निकेती, जस्ट बिकॉज तिच्यामुळे आम्हाला दर्शन भेटलं इथे. आता आम्ही चाललो आहे घरी आणि आता जाऊन झोपणार आहोत. जस्ट बिकॉज की खूप वैताग आला आहे आणि आतमध्ये भस्म आरतीला तर ऑब्व्हियसली मोबाईल अलाउडच नव्हते, अगोदरच जमा करून ठेवले. जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम.